भाऊबीजेच्या शुभ पहाटेला नाशिककरांसाठी संगीताचा अप्रतिम सोहळा रंगला। प्रमोद महाजन गार्डन येथे आयोजित पारंपरिक भाऊबीज पहाट कार्यक्रमात यंदा पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाले। चप चप चरखा चले या लोकप्रिय गीतावर संपूर्ण नाशिक थिरकलं आणि पहाटेचं वातावरण संगीताच्या तालावर झिंगून गेलं। संगीताची ही परंपरा आमदार देवयानी फरांदे यांनी गेली अनेक वर्ष जपत आहेत। दरवर्षी दिवाळीच्या या मंगलप्रसंगी नाशिककरांसाठी पहाट रंगवण्याचा हा उपक्रम रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो। यंदा वाडकरांनी एकापाठोपाठ एक भावपूर्ण गाणी सादर केली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात वन्स मोरच्या आरोळ्या देत त्यांच्या सादरीकरणाचा आनंद लुटला। 72व्या वर्षी स्वतः वाडकर सुद्धा चाहत्यांच्या उत्साहानं थिरकले आणि तो क्षण नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरलाय। या सोहळ्यात आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून नूतनीकरण झालेल्या प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पणही करण्यात आलं। या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। 6000हून अधिक आसनं क्षणात भरली। तरीही शेकडो नागरिकांनी उभं राहून तर अनेकांनी गवतावर बसूनही संगीताची मैफिल एन्जॉय केली। वाडकरांना साथ दिली होती सत्यजित प्रभू, अमर ओक, विनायक नेटके, मनीष कुलकर्णी आणि त्यांच्या वाद्यवृंदांनी। या कार्यक्रमाचं आयोजन अजिंक्य फरांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं, तर आभार प्रदर्शन स्वाती भामरे यांनी केलं। संपूर्ण पहाटभर नाशिककरांच्या संगीतावरील प्रेमाची आणि संस्कृतीशी नात्याची अप्रतिम झलक भाऊबीज पहाटमध्ये अनुभवायला मिळाली। अमर सरांना सुद्धा आपण किती पाहिलेलं आहे, पण आज आपल्याला ते इथे बघायला मिळत आहे। गिटार मनीष कुलकर्णी, टाळ्या तेवढ्याच जोरात झाल्या पाहिजे। तबला विनायक नेटके, गिटार मनीष कुलकर्णी, तबला विनायकजी नेटके, ढोलक आणि पखवाज कृष्णा मुसळेंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कायम जुगलबंदी आपण टीव्हीवर पाहिलेली आहे आणि आज ते आपल्यासाठी इथे उपलब्ध झाले, त्याबद्दल त्यांच्या सर्व म्युझिशियनचं खूप खूप स्वागत। आणि ऑक्टोपॅडवर आहे प्रभाकरजी मोसमकर। सर्व या म्युझिक टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या। लगेचच आपण आपल्या पुढच्या संगीताला सुरुवात करतोय। सर्व ऍडजस्ट होईपर्यंत स्वाती भामरे यांना मी आभार करण्यासाठी एक पुन्हा विनंती आहे, मी खरं 4-4 वेळा सांगते पण कोणी ऐकत नाहीये। जी बॉर्डर आहे तिथे सगळी छोटी झाडं लावलेली आहेत आणि इथे जर तुम्ही वायरवर उभे राहिलात ना, जर हे डिस्कनेक्ट झालं तर गाणं बंद पडेल। तर कृपा करून जे वायरच्या तिथे उभे आहेत त्यांनी तरी आमच्या सूचना स्वीकार करावे आणि ते पूर्ण तो रस्ता पूर्ण खाली करावा, ही विनंती आहे। जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या। इथली सगळी मंडळी ओन्ली प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी इथे थांबतील, बाकी सगळ्यांनी मागे वा। सगळ्यांना नमस्कार। मस्त भेटू दादा चला सर्व इथून सगळ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींव्यतिरिक्त इथं कोणीच थांबू नका प्लीज। बाउन्सर इकडनं या आणि बाकी प्रसार माध्यम प्रतिनिधी शिवाय सगळ्यांना बाहेर इकडे करा प्लीज। ओ माय छान या मुलांनी माझं प्रसार माध्यम बाहेर येऊन जा दादा, चला बाहेर डीच्या बाहेर दादा, चला दादा डीच्या बाहेर।
दादा मागे बसून आहे ना, मागे बसून घ्या. ऐका ना, मागे बसून नाही नाही ऐका ना, पाठीमागे बसून नाही, भरून जागा आहे. ऐकायला बोलले का? हो, त्रास होतो. आम्हाला कार्यकर्त्याचा विषय नाही. हो म्हणून बस आपण ऐका ना, वाद नाही घालू, दादा पडायला जागा आहे. मी पण काय बोलतो तुम्हाला? माझ्यातर्फे काय बोलतो तुम्हाला? माझी म्युझिक स्कूल आहे आजीवासन, त्याच्यातर्फे देवयानीताई तुम्ही बढिया हे गार्डन बनवलं आहे लोकांसाठी, त्याचं लोकार्पण केलं तुम्ही. प्रमोद भैया, प्रमोद महाजनजी माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची आठवण तुम्ही कायमची आता ह्या जागेवर नाशिकमध्ये ठेवलेली आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद आणि आभार. पुढच्या गाण्यांची फरमाईश झालेली आहे. आता थोड्या वेळात हा आणखी कापेल म्हणून आपण थोडं सॅम्पल्स प्रकारचं झलक आता दाखवूया, कारण थोड्या वेळी तुम्हाला मी दिसणार नाही, चेहऱ्यावर तुमच्या एकदा ऊन आलं. आणि देवयानीताईंना खूप आशीर्वाद द्या. त्यांचा आवाज मी आज पहिल्यांदा ऐकलाय. वाघिणी सारखा त्यांचा आवाज आहे. रणवाघिणीचा आवाज जसा असतो. हिंदू शेरणी मला वाटतं त्यांनी लवकरच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. हिंदू शेरणी, क्या बात आहे. वा वा वा. आता तिथं उभा राहून खूपशा गाण्यांची मी फरमाईश ऐकलेली लोकांकडनं. तू थोडं बघेल. आम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे. थोडं असं सामान रेकॉर्डिंग करायचं. अहो रीलला मिळूनच जाईल तुम्हाला. रील्सला पत्रकार आहे काय रीलवाले का? बसून घ्या ना, सगळे ओलंय का? खाली ओलंय ना. काही मध्ये तू दिसत घ्या, बसून. कोणाचा तरी पाय पडला बहुतेक. इस तरह सांस लेते जिस तरह साये सुरमई शाम, इस तरह सांस लेते जिस तरह साये सुरमई